Next example, find the equation of the line passing through 6,5 and parallel to the line which makes intercepts 2 and 4 on the coordinate axis. म्हणजे काय, एक लाइन आहे जी 6 आणि 5 मधून जाते, ठीक आहे, आणि ती पॅरलल आहे अशा लाईनला ज्या लाईननं एक्स आणि वाय वरती इंटरसेप्ट केले. कुठे कसे, एक्स वरती काय केलंय 2 आणि वाय वरती काय केलंय 0,4 2,0. ही जी लाईन आहे तिचे पॉइंट्स काय आहेत 6 आणि 5. एक्स 6 आहे, वाय 5. ही लाईन पॅरलल आहे. ह्या लाईनला ह्या पॉइंट मधून जाणारी लाईन काय आहे, पॅरलल आहे. हा पॉइंट आहे 6 आणि मग ह्या लाईनचं अगोदर इक्वेशन काढून घ्या, कारण ह्या लाईननं कुठे कुठे इंटरसेप्ट केलेले आहेत, एक्स ऍक्सिस वर 2 ला आणि वाय ऍक्सिस वर 4 ला, ठीक आहे. मग लेट M1 be the slope of line intersecting 2 and 4. X axis वर 2 ला आणि y axis वर y axis ला 4 वरती मी काय केलेले झाले ने इंटरसेक्ट केले. त्या लाईनचे स्लोप काय म्हणू आपण M1, ठीक आहे. Therefore, the line is ही line, ठीक है. The line is found using double intercept or double intercept. 6 नंबरला लिहिले काय तो x upon a plus y upon b is equal to 1. यालाच काय लिहू शकतो आपण, इक्विव्हॅलेंट x upon a म्हणजे काय, x वरचा इंटरसेप्ट जो आहे 2 प्लस y upon b चा b म्हणजे काय, y ऍक्सिस वरचा इंटरसेप्ट जो आहे 4 is equal to 1. चालेल, एलसीएम घेतलं इक्वेशन, हे पण इक्वेशन सफिशियंट आहे, पण आपल्याला याचा स्लोप काढण्यासाठी आपल्याला त्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करावे. तर y = mx + c किंवा ax + by + c = 0 ह्या फॉर्म मध्ये दोन्हीपैकी एका फॉर्म मध्ये कन्वर्ट करू आपण, ठीक आहे. एलसीएम घेतलं तर काय 8 4x + 2y = 1. यालाच मला लिहिता येईल 4x + 2y = 8, ठीक आहे. सो 4x + 2y = 8 साठी मला M1 काढायचा आहे, जो की ह्या लाईनचा स्लोप आहे, इज इक्वल टू मायनस कोएफिशिएंट ऑफ x डिवाइडेड बाय कोएफिशिएंट ऑफ y, which is equal to -4/2 is equal to -2. So M1 काय भेटला आपल्याला -2, जो की या लाईनचा स्लोप आहे. बरोबर. आता लेट M2 be the slope of line passing through 6,5. passing through parallel line, parallel line passing through 6,5. Therefore M1 is equal to M2 is equal to -2. काय लिहिलं आपण, कंडिशन ऑफ पॅरलल लाईन. पॅरलल लाईन्सची कंडिशन काय, दोघांचे स्लोप काय सारखे.
ठीक आहे. इकडे लिहितो मी आता, किंवा इथे थोडीशी जागा आहे, इथे कंप्लीट करतो. देअरफॉर युजिंग काय स्लोप पॉइंट फॉर्म, स्लोप पॉइंट M2 चा स्लोप -2 आहे आणि M2 म्हणजे काय -2 जो की 6 आणि 5 मधून जाणारी लाईन आहे तिचा स्लोप. ठीक आहे. मग 6 आणि 5 हा एक पॉइंट भेटला आणि ह्याचा स्लोप पण काय भेटला आपल्या ह्या लाईनचा M2 पण भेटला जो की इक्विव्हॅलेंट आहे M1. ठीक आहे. मग युजिंग स्लोप पॉइंट फॉर्म काय लिहू शकतो आपण, y minus y1 is equal to M2 x minus x1. ठीक है. तर इधर मी आता ते y minus y1 काय आहे, याला x1 म्हणा याला y1 म्हणा. ठीक है. 6 5. ठीक है. y1 आहे 5 is equal to M2 आहे -2 x minus x1 6. So y minus 5 is equal to -2x plus 12. Minus 2 into x minus 2x minus into minus plus minus 2 आणि minus 6 चं मल्टिप्लिकेशन किती आहे plus 12. ठीक आहे. So y plus 2x is equal to 12 plus 5. 2x ला एक व्हॅल्यू घेतलं किंवा फक्त y च्या फॉर्म मध्ये पण लिहू शकतो. So y plus 2x is equal to 12 This is a required equation of line passing through passing through 6 comma. ठीक है, लिहा मग. नेक्स्ट सम आहे फाइंड द इक्वेशन ऑफ परपेंडिकुलर बायसेक्टर ऑफ द लाइन जॉइनिंग A -2,3 and B 8,-1. म्हणजे 8,-1 आणि -2,3 याच्यातून जाणारी एक लाईन आहे. हे आहे -2,3 पॉइंट आणि हा आहे (8,-1). याला B म्हटलेलं आहे, या A म्हटलेलं आहे. ह्या लाईनचा जो बायसेक्टर आहे, ह्या लाईनचा स्लोप काय असेल, M1. स्लोप आपण M = tan θ ने ह्या लाईनचा स्लोप काढू शकतो. ह्याचं इक्वेशन विचारलेलंच नाही त्यांनी. इक्वेशन कोणाचं विचारलेलं आहे, ह्या लाईनचे दोन इक्वल तुकडे करणारा ज्याला बायसेक्टर म्हणतो आपण, ह्या लाईनचं इक्वेशन विचारलं, ज्यांनी ह्या लाईनला बायसेक्ट केलेलं आहे. तो काय परपेंडिकुलर बायसेक्टर. ठीक आहे. मग ह्याचा स्लोप M1 आहे, याचा स्लोप गृहीत धरा M2 आहे. M1 M2 काय असेल मग -1. प्रोडक्ट ऑफ M1 M2 काय असेल मग -1. बरं, मग ह्याचा स्लोप भेटला आपल्याला M2. ह्याच्या ABC लाईन आहे, तिचा स्लोप आपण M = tan θ किंवा 2 पॉइंट फॉर्म वापरून y = mx + c वापरून वगैरे किंवा कुठल्या तरी एका 3 किंवा 4 पैकी एक इक्वेशन तयार करून आपण ह्याचा स्लोप काढून घेतला आणि त्याच्यावरून आपल्याला परपेंडिकुलर बायसेक्टरचा पण स्लोप भेटला. तर ह्या लाईनचं इक्वेशन, बायसेक्टरचं इक्वेशन आपल्याला कधी काढता येणार नाही, कारण एक तर 2 पॉइंट फॉर्म साठी आपले ह्याचे 2 पॉइंट्स माहित पाहिजे. आपण तर फक्त आता स्लोप काढून ठेवले. स्लोप पॉइंट फॉर्म ना आपण
स्लोप तर माहिती आहे M2, पण पॉइंट माहिती आहे का? नाहीये. तो पॉइंट काढण्यासाठी आपल्याला मिड पॉइंट फॉर्म्युला वापरावा लागतो. ह्या पॉइंटची जी कोऑर्डिनेट आहे, समजा याला म्हणून आपण O, याचे कोऑर्डिनेट काढण्यासाठी मिड पॉइंट फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर काय मग तो मिड पॉइंट फॉर्म्युला? त्याच्या अगोदर आपण लिहून घेऊ अगोदर सोल्युशन. लेट M1 be the slope of line AB. ठीक आहे. मग काढून घेऊ अगोदर M1. M1 is equal to काय मग y2 minus y1 divided by x2 minus x1. एकदम पहिला फॉर्म्युला. समजा तुम्हाला वाटलं की बाबा हे 2 पॉइंट फॉर्म ना अगोदर इक्वेशन काढू आणि नंतर स्लोप काढू आपण, त्याला y mx plus c ला कंपेयर करून किंवा ax plus by plus c या स्टँडर्ड इक्वेशनला कंपेयर करून, ते लेंदी होऊन जाईल ना. विनाकारण ते इक्वेशन फाइंड करा, नंतर त्याला y mx plus c कंपेयर करा किंवा ax plus by plus c या स्टँडर्ड इक्वेशनशी कंपेयर करून मग नंतर स्लोप काढा. त्याच्यापेक्षा दोन पॉइंट दिलेले आहेत, m is equal to y2 minus y1 divided by x2 minus x1. इथे तुम्ही स्लोप काढून दुसरी जी याच्या अगोदरची जी मेथड सांगितली ती पण बरोबरच, पण कंझ्युमिंग टाइम कंझ्युमिंग. त्यामुळे आपण या फॉर्म्युल्यानं स्लोप काढून घेऊ, विच इज इक्वल टू काय, याला x1 y1 म्हणा आणि याला x2 y2 म्हणा. y2 minus y1 y2 minus y1 divided by x2 minus x1 minus of minus 2, x1 ची व्हॅल्यू minus 2. काय मग minus 4 by 10 म्हणजेच minus 2 by 5. 2 by हा झाला स्लोप. ठीक आहे. M1 is equal to काय आला आपलं minus 2 by therefore M1 M2 is equal to काय minus 1. कशावरनं? कंडिशन ऑफ perpendicular. Therefore M2 is equal to minus 1 upon minus 2 by 5. minus minus cancel झालं. So M2 is equal to काय आलं मग 5 by 2. M2 म्हणजे या लाईनचा स्लोप आला आपल्याला 5 by, आता त्या लाईनचा स्लोप भेटलाय, एक जर पॉइंट भेटला आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टरचा, तर आपण स्लोप पॉइंट फॉर्म न परपेंडिक्युलर बायसेक्टरचं इक्वेशन काढू शकतो. ठीक आहे. मग कसं करणार? युजिंग मिड पॉइंट formula we can find coordinates of O. तो O दिया ना, ठीक है. Therefore so midpoint from formula is equal to midpoint O is equal to x1 plus x2 divided by 2 comma y1 plus y2 divided by 2. हा मिड पॉइंट फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आपल्याला मिड पॉइंट कुठं कन्सिडर केला आपण? O वरती. ठीक आहे. त्या परपेंडिक्युलर बायसेक्टर लाईन न O वरती, O जो आहे तो त्या बायसेक्टर म्हणजे O या ठिकाणी कट करायचं आहे. म्हणजे AB ह्या लाईनचे दोन तुकडे होतील. ठीक आहे. तर मग बायसेक्टरचे कोऑर्डिनेट्स काय दिले मग इथं इक्वल टू x1 प्लस x2. x1 किती आहे? आता या केस मध्ये याला x1 म्हणा
याला x2y2 म्हणा, x1 y1 x2 y2 बरोबर. मग x1 किती आहे -2, इकडे लिहितो मी खाली -2 प्लस x2 किती आहे 8 डिवाइडेड बाय 2 y1 किती आहे 3 आहे, y1 आहे 3 मायनस ऑफ -1 प्लस येस फॉर्म्युलामध्ये प्लस आहे बरोबर. सो डिवाइडेड बाय दिस इज इक्विव्हॅलेंट 8 आणि 2 गेले 6, इथे राहिलं 3 6/2 म्हणजे 3 आणि इथे आलं 1. सो ह्या O पॉइंटचे कोऑर्डिनेट काय आले आपल्याला 3,1. आता हा जो बायसेक्टर आहे डॉटेड लाईन मध्ये काढलेला मी, त्याचा स्लोप किती आहे 5/2. तो कोणत्या पॉइंट मधून जातो 3 आणि 1. मग आपण स्लोप पॉइंट फॉर्म, स्लोप माहित असेल लाईनचा आणि जर एक पॉइंट माहित असेल ज्याच्यातून ती लाईन पास होते, तर आपण स्लोप पॉइंट फॉर्म वापरून त्या लाईनचं इक्वेशन काढू शकतो. ठीक आहे. therefore using slope point form काय स्लोप पॉइंट फॉर्म y minus y1 is equal to mx minus x1. आता याच्यासाठी काय होती हे x1 आणि हे y1 होते. ठीक आहे. सो y मायनस, आता हे मोडून टाका. ठीक आहे, ठेवलं तरी चालेल, फक्त कन्सिडर तुम्हाला हे करायचं की आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर साठी आता x1 आणि y1 मोडू 3 आणि 1. ठीक आहे. तर y1 आहे 1 इज इक्वल टू स्लोप काय काढला आपण m2 5/2 इन द ब्रॅकेट x मायनस x1 काय आहे त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर साठी x1 y1. हे x1 y1 नाही घ्यायचे. ठीक आहे, ते आपण मिड पॉइंट काढण्यासाठी AB लाईनचा मिड पॉइंट काढण्यासाठी घेतले. 2 ने इकडे मल्टिप्लाय केलं 2y minus 2 is equal to 5x minus 15 किंवा एक स्टेप लिहूनच टाकतो मी. 2 in the bracket y minus 1 is equal to 2 in the bracket y minus 1 is equal to 5 in the bracket x minus 3. याला जर सिम्प्लिफाय केलं तर 2y minus 2 is equal to 5x minus 5 3 15. ठीक आहे, म्हणजे 2y plus 5x is equal to minus 15 minus 2y plus 5x is equal to minus 70 नसून हे प्लस होईल, 2 मायनस पलीकडून प्लस होईल, तर हे 15 च्या ऐवजी काय मायनस. हे तुमचं इक्वेशन आहे. This is a required equation of perpendicular bisector. ह्या बायसेक्टरचं इक्वेशन काढलं आपण, त्यासाठी आपण त्याचा स्लोप m2 काढून घेतला आणि एक पॉइंट जो आहे O 3,1 तोही काढून घेतला युजिंग मिड पॉइंट फॉर्म. फॉर्मची मिड पॉइंट फॉर्म्युला वापरला. ठीक आहे, कळालं नो राईट. हे 5x जे आहे हे इकडे येऊन काय होईल मायनस होईल, हे प्लस नसून मायनस आहे, इथे काय आहे मायनस. एवढं करेक्शन करून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल काय ए कोऑर्डिनेट आहेत ब्रॅकेट मध्ये 3,1, बी ब्रॅकेट मध्ये -1,3 and C ब्रॅकेट मध्ये -3,2 आर द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल ABC. ABC नावाचा एक ट्रायंगल आहे. A B C
जरुरी नाही की तुम्ही ए बी हेच घ्यावे, तुम्ही ए बी सी असे घेतले तरी काही फरक नाही, कारण तसं जर पाहिलं तर इकडे -1 येणारच नाही बी, पण आपण असंही लिहू शकतो. ए चे कोऑर्डिनेट काय आहेत? 3,1. ठीक आहे, ए पॉइंट. बी चे कोऑर्डिनेट काय आहेत? -1. आणि सी चे कोऑर्डिनेट काय आहेत? -3. हे तर काढून टाकले आपण, व्हर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल एबीसी. फाइंड द इक्वेशन ऑफ मीडियन थ्रू सी. मीडियन म्हणजे काय? सी मधून आपण जर परपेंडिक्युलर टाकला तर एबी चे तो काय करणार आहे? इक्वल पार्ट्स करणार. एबी ह्या लाईनचे काय करणार आहे? तो इक्वल पार्ट्स करणार आहे. ठीक आहे, पण त्यांनी ह्या मीडियनचं इक्वेशन विचारलेलं आहे. काय? हा जो मीडियन आहे, डॉटेड लाईन जी काढली मी थ्रू सी जाणार आहे. थ्रू सी म्हणजे ती ह्या पॉइंट मधून पण जाईल, तिला म्हणतो मी ओ. ठीक आहे, मग ओ काय आहे? एबीचा मिड पॉइंट आहे. मग युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला लगेच काढून घेऊ पाहिजे ना. युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला 10th मध्ये पण झाला आहे मिड पॉइंट फॉर्म्युला, बरोबर? काय असतो तो? एक्स वाय म्हणजे ओ पॉइंटचे कोऑर्डिनेट पाहिजे ते त्याला आपण याला x1 y1 म्हणून, याला x2 y2 म्हणून, याला x3 y3 म्हणून आणि याला x4 y4 म्हणून. चालेल? हो. ठीक आहे, x4 y कॉमा म्हणजे प्रत्येक वेळेस x1 कोणचा x2 कोणचा हे कन्फ्युजन होण्यापेक्षा आपण डायरेक्ट त्यांची नावच देऊन टाकली वेगवेगळी. ठीक आहे, मग काय येईल? मिड पॉइंट फॉर्म कसा असतो? x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2 आणि y1 प्लस y2 डिवायडेड बाय, काय रे? x1 प्लस x2 3 माइनस 1 डिवायडेड बाय 2 कॉमा y1 1 प्लस 3 डिवायडेड बाय 2 किती आलं पाहिजे? 2 बाय 2 4 बाय किती आलं आहे? 1 कॉमा 2. याची कोऑर्डिनेट काय म्हणतो मी? 1 कॉमा. ठीक आहे, युजिंग मिड पॉइंट फॉर्म आपण याचे कोऑर्डिनेट काढले. आता ह्या लाईनचं इक्वेशन खूप सोपं झालं, बरोबर? पाहिजे तर हे काय आपले x4 कॉमा 1 कॉमा झालं. मग आता ह्या लाईनचं इक्वेशन काढायचं आपल्याला. ठीक आहे, CO ह्या लाईनचं इक्वेशन काढायचं. ठीक आहे, सोल्युशन इथून स्टार्ट झालंय आपलं. इक्वेशन ऑफ लाईन CO बाय 2 पॉइंट फॉर्म. ह्या लाईनचं इक्वेशन काढून त्याचं परत स्लोप काढून मग m1 m2 इज इक्वल टू -1 असं ठेवण्यापेक्षा आपल्याला 2 पॉइंट भेटलेत ना, C आणि O. युजिंग 2 पॉइंट फॉर्म इक्वेशन फाइंड करू शकतो आपण. इक्वेशन ऑफ लाइन CO बाय 2 पॉइंट फॉर्म इज गिवन बाय काय? मग y minus y1 divided by y2 minus y1 is equal to
x मायनस x1 डिवाइडेड बाय x2 मायनस x1. पण आपण तर x3 आणि y3 घेत धरतो. ठीक आहे. मग काय येईल इथे? याच्याऐवजी काय येईल? y मायनस y3 डिवाइडेड बाय y4 मायनस y3 इज इक्वल टू x मायनस x3 डिवाइडेड बाय x4 मायनस x3. असं आहे बरोबर. ठेवून द्या मी व्हॅल्यूज. We have already calculated x4 y4 इथून घ्यायचे ते आपल्याला. ठीक आहे. y मायनस y3 2 डिवाइडेड बाय y4 2 मायनस y3 2 बरोबर. 2 मायनस 2 तर 0 यायला लागले. ओके, लेट अस चेक. x मायनस x3 x मायनस x3 किती आहे? मायनस डिवाइडेड बाय काहीतरी चुकलंय का? x4 मायनस x3 1 मायनस ऑफ मायनस 3. ही टर्म 0 आली, ही पण 0 आली. x is equal to x plus 3 is equal to 0. x is equal to in minus 3. Okay, let us check. ये तो 0 आला लेफ्ट हैंड साइड टू. is equal to x plus 3 divided by हे आलं 3 plus 1 4. जरी आलं तर हे 0 होणार आहे. So x plus 3 is equal to 0. x is equal to minus 3. Let us check first. x is equal to minus 3. आपण थोडंसं क्रॉस चेक करून घेऊया की इतर कुठेतरी ओके. जर हेच कोऑर्डिनेट असतील तर आपल्याला x is equal to minus 3 हे इक्वेशन बरोबर आहे. पण ऍक्च्युअल कोऑर्डिनेट काय आहे? 3 c ची कोऑर्डिनेट काय आहे? -3 आणि -2. पुस्तकामध्ये हे -2 आहे. बरं, आपण जर फक्त -3, 2 यांनी जर सॉल्व्ह केलं तर आपलं हे इक्वेशन बरोबर आहे. x is equal to -3 हे त्या व्हर्टिकल लाईनचं इक्वेशन असू शकते. ठीक आहे. जर आपण इथं -2 च्या ऐवजी 2 घेतलं. ठीक आहे. पुस्तकामध्ये काय आहे? -2 आहे, त्यामुळे आपण -2 न पण सॉल्व्ह करू. ठीक आहे. सो y मायनस ऑफ इथं काय येईल मग? -2 येईल. बाकी ऍज इट इज y3 इथं पण काय मायनस ऑफ -2 आहे, म्हणजे 0 नाही येणार. इथं काय y प्लस 2 डिवाइडेड बाय 4 येईल. मायनस इंटू मायनस प्लस होईल. 2 प्लस 2 4. बाकी हे बरोबरच आहे. याच्याऐवजी काय 4 ने जर मल्टिप्लाय केला आपण इकडे तर 4 इन द ब्रॅकेट y प्लस 2 इज इक्वल टू, अच्छा 4 4 कॅन्सल करू शकतो आपण दोन्हीकडचं. y प्लस 2 इज इक्वल टू x प्लस 3 शिल्लक राहील. y मायनस किंवा y च्या फॉर्म मध्ये लिहू आपण. y इज इक्वल टू x प्लस 1. y इज इक्वल टू 2 पलीकडे गेले 3 मायनस 2 काय झालं? 1 झालं. So y is equal to x plus 1 is required equation of कोणाचं इक्वेशन आहे? मीडियन थ्रू C. ठीक है, राइट.